कधी घेतला होतात का हो? शंकरराज कोंचळे घेऊन तुम्ही कधी काही मागितलं होतं? नको तो प्रश्न विचारलास. होय, घेतला होता, पण मी काय मागितलं आणि मला काय मिळालं ते विचारू नकोस. एवढं विचारू नकोस. त्यापायी अपार अपार दुःख सोसावं लागलंय मला. त्या वयासारखं म्हणून म्हणतोय जगदीशला सावध कर. पण दादा 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 आणि माई गेले. हो, दामोदरही त्यांच्या बरोबर गेला. जगदीश आज इथे असं वाटतं का तुला? जन्मोदय तर झाला, एवढ्याच तो यायलाच हवा. शंकराजाच्या मंत्रशक्तीची प्रचिती घ्यायची दुर्बुद्धी तर सुचली नसेल झालेला. नाही, तसं वाटत नाही. निदान अद्याप तरी नाही. कशावरून? तुझ्याशी काही बोलला का तो याबद्दल? तुझ्या गप्प बसायला मी फारच
सुद्धा अशक्य. पण रेना, काहीतरीच लडकी काढणं सांगू नको. अगं रान तेच, वाट ती, नदीही तीच. कितीतरी वेळा अगदी मिट्ट काळ्या रात्री सुद्धा माझ्यावर विश्वास नाही. अगं या सोमेश्वराच्या मंदिरात देवापुढे आपण आणाभाका घेतल्या. तसं नाही रे जगदीश, तुला आता कसं सांगू आणि काय सांगू. सापडले तर सहज कधी, सापडले तर सहज कधी,
जगात येते कठीणच दिसतं. कठीण? अरे माणसांच्या जगात राहून एका विरहिणीने ही हिंमत दाखवली आहे आणि तिला साथ द्यायला तिचा हाडा मांसाचा प्रियकर देखील नव्हता. कोण होती ती विरहिणी? कोण होती सांगते हा. आपल्याच माणसांची. काय अजीब फैसला आहे पहा जगदीश. तिने देवाला आपला नवरा मानला तर ह्या दुनियेनं तिचा छळ केला. एक हाडा मांसाचा माणूस नवरा म्हणून पत्करण्यासाठी. आणि मला हाडा मांसाचा तू हवा आहेस तर माझी दुनिया म्हणते तू तर देवाला वाही दिली. माझ्या मागात कोण अडवायचं काय सांगू मला. मी अगदी तटापर्यंत जाणार. हे काय रेना कुठे आहे? रेना रेना कोण ऋता तू? होय मीच. तू इथं कशा? माझ्या दुर्भाग्याने जगदीश तुझी रैना आता तुला पुन्हा कधी भेटणार नाही. भैरव बाबा तिला उचलून घेऊन गेला. भैरव बाबा? गानभरी टोळीचा नायक भैरव बाबा तो इथं आला होता? हो आणि तिला सक्त ताकीद देऊन घेऊन गेला तो. सक्त ताकीद? कसली ताकीद? हे कधी होणार नाही. गानभरी हे कधी खपून घेणार नाही. मुकाट त्याचा तू नाद सोड नाहीतर बोकडासारखी मुंडी तोडून देवीला वाहील. त्याची खांडोळे होतील. त्याची इतकी हिंमत? तिनं काही सुद्धा प्रतिकार केला नाही? ती बिचारी भीतीनं थरथरत भोवळ येऊन खाली पडली. तशी तिला घेऊन गेला तो. हा मी त्याला गाठतो. जाऊन तो किती दूर जाईल? थांब जगदीश. त्या जंगली राक्षसाला तू पाहिलं नाहीस. त्याच्या वाटेला तू जाऊ नकोस. तो जंगली राक्षस असला तरी या पृथ्वीवर काही जंगलचा कायदा चालू नाही. माझी वाट सोड तू. नाही सोडणार. रेनाचा जीव धोक्यात आहे ऋता. माझं उभं आयुष्य पणाला लागलंय. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. इतका वेळ तू इथं होतीस? हो. तर मग तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुला मिळाली आहेत. म्हणजे मला दिलेल्या वचन तू मोडणार आहेस? तू माझा विश्वासघात करणार आहेस? हे तू काहीही समज पण मला रैना हवी आहे. आम्ही एकमेकावर प्रेम करतो. मी रैनाशी लग्न करणार आहे. प्रेम? तसं प्रेम तू माझ्यावरही करत होतास. एवढंच नव्हे तर आपला वांग निश्चयही. ऋता मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. दादाचं गाणं मला हवं होतं म्हणून मी आपल्या वांग निश्चयाला संमती दिली. आणि आता हा वचन भंग केल्यानंतर तुला दादांचं गाणं मिळेल? नाही मिळेल. मला त्याची मातब्बरही राहिलेली नाही. गाण्यावरची देखील तुझी निष्ठा उडाली. जगदीश जगदीश तू पागल तर झाला नाहीस ना? तू म्हणतेस ते काही खोटं नाही. रैनाची आणि माझी भेट झाल्यापासून ध्यानीमध्ये स्वप्ने मी सतत तिचाच ध्यास घेतला. पण का? कशावर इतका हुरळून गेलायस तू? तुला काय? मी
तिच्या रुपाळ भाडच तू पाहिली नाही